चला, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अतिशय खुश खबर आहे. पोस्ट ऑफिसची ज्यांची खूप प्रतीक्षा करत होता, पोस्ट ऑफिसची तिसरी मेरिट लिस्ट या ठिकाणी फायनली लागलेली आहे मित्रांनो. म्हणून ज्या विद्यार्थ्यांनी आणखीपर्यंत चेक केलं नाही त्यांनी लगेच जाऊन इंडिया पोस्ट ऑफिस जीडीएसच्या ऑनलाईन वेबसाईट वरती जाऊन चेक करायचंय तुमचं नाव आलं आहे का नाही. लक्षात घ्या, कोणाला आणखी माहित नसेल कशी चेक करायची, सिंपल 1 मिनिटात सांगतो. इंडिया पोस्ट ऑफिस जीडीएस ऑनलाईन .gov.in या ऑफिशियल वेबसाईट वरती जायचंय. शॉर्टलिस्ट कॅन्डिडेट तुमचं स्टेट सिलेक्ट करायचंय, पुढे थर्ड लिस्टला चूज करायचंय आणि तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकून तुम्ही पाहू शकता. सगळ्यात महत्वाचं, ह्या तिसऱ्या मेरिट लिस्टला थोडासा लेट झाला होता. लेट झाला असला तरी ही तिसरी लिस्ट फायद्याची आहे मित्रांनो, कारण की पहिल्या आणि दुसऱ्या मेरिट लिस्ट मध्ये पैकी त्याच्या कम्पेअर मध्ये तिसऱ्या मेरिट लिस्टला कट ऑफ थोडासा कमी गेला आहे, इन्क्लुडिंग ऑल कॅटेगरीज म्हणत आहे. रात्रीच्या लाईव्ह सेशन मध्ये सुद्धा आपण सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या होत्या. डिव्हिजन नुसार कट ऑफ तुम्हाला सांगितला होता, परंतु काही विद्यार्थ्यांचं आणखी तिथे 90% असून सुद्धा सिलेक्शन झालेलं नाहीये मित्रांनो, लक्षात घ्या. मग त्यांचं प्रेफरन्स चुकीचं आहे का, लोकेशन चुकीचं आहे की फॉर्मच रिजेक्ट झाला, ह्या गोष्टी सुद्धा शेवटला डिस्कस करणार आहेत. तत्पूर्वी आता तुम्ही कुठल्या डिव्हिजन मधून फॉर्म भरला होता, किती पर्सेंटेज होते आणि तुमचं सिलेक्शन झालं असेल तर यस कमेंट करा प्लीज. जे यस कमेंट करतील, ज्यांचं सिलेक्शन झालं असेल त्यांना पुढील स्ट्रॅटेजी आणि डॉक्युमेंटच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी सांगणार आहे. आणि ज्यांचं नसेल झालं त्यांनी नो कमेंट करा, म्हणजे चौथ्या लिस्टला त्यांना चान्स आहे का नाही आपल्याला सांगता येईल. आता सगळ्यात महत्वाचं मेन मुद्द्याचा आणि महत्वाचा पॉइंट, लाईव्ह सेशन मध्ये रात्रीच्या आपल्याला काय झालं होतं, वेळ थोडा कमी मिळाला होता. खूप विद्यार्थी डिस्कनेक्ट झाले होते कारण की उशिरा आपण थोडस लाईव्ह आलो होतो. त्यामुळे जो रात्रीचा अधुरा पॉइंट होता की डिव्हिजन नुसार कट ऑफ त्या ठिकाणी नेमका किती लागलेला होता. आता तुमचा डिव्हिजन, सगळ्या डिव्हिजनचा मी या ठिकाणी कॅटेगरी वाईज कट ऑफ त्याचा मिड रेंज अंदाजित काढलेला आहे. ॲक्युरेट आणि डिटेल्स तुम्हाला रात्री सांगितलं आहे, परंतु जे मिस झाले होते डिव्हिजन त्यांचा सगळ्यांचा घेऊन आलो आहे. म्हणून तुमचं कट ऑफ जर किती लागला आहे तुमच्या डिव्हिजनचा तुम्हाला अजून माहित नसेल तर डिव्हिजन फक्त सांगा, तुमचा कट ऑफ तुमच्या डीएम मध्ये तुम्हाला मिळून जाईल मित्रांनो, ठीक आहे. आता पुणे, सुरुवातीला हाय प्रोफाईल सिटी कडून लो प्रोफाईल सिटी कडे जाऊया. अर्बन आणि रुरल दोन्ही डिव्हिजन कव्हर करूया. पुणेचा आहे 92 ते 95% वर या ठिकाणी कट ऑफ गेलेला आहे. त्याच्यामध्ये ओपन, ओबीसी, एससी, पीडब्ल्यूडी सगळ्या कॅटेगरीचा मी काय केलेलं या ठिकाणी मिड रेंजचा जो आहे कट ऑफ तो या ठिकाणी डिजिट आकडा मांडलेला आहे. आता या ठिकाणी 90-91 सुद्धा काही ठिकाणी रेअर केस मध्ये आहे, परंतु तो मी घेतलाय का, हा मिड रेंजचा आकडा आहे. तुम्ही म्हणाल या ठिकाणचा तर 97-96 आहे, मग इकडे प्लस मायनस 1-2 प्लस मायनस 1-2 असं कन्सिडर करून चला त्या ठिकाणी अंदाजित आहे हा, ठीक आहे. पुणे मोपसिलचा 89 ते 92च्या पर्सेंटेज मध्ये गेलेला आहे. मुंबईकडे जर गेलात, मुंबई नॉर्थ सिटीचा 93 ते 96 या ठिकाणी सगळ्यात जास्त लागला आहे तिसऱ्या मेरिट लिस्ट मध्ये. मुंबई साऊथचा 92 ते 95च्या रेंज मध्ये आहे. ठाणेचा 91 ते 94, नागपूर सिटी 89 ते 92, इथे सुद्धा कट ऑफ बऱ्यापैकी ड्रॉप झालेला आहे फर्स्ट आणि सेकंड लिस्टच्या कंपॅरिझन मध्ये. छत्रपती संभाजीनगर 84 ते 89 मराठवाडा साइड. बीडचा 85 ते 84-94 पर्यंत या ठिकाणी गेलेला आहे. आता कॅटेगरीनुसार कमी सुद्धा आहे, ओपनचा 95 पर्यंत बीड ला सुद्धा गेलेला आहे. आपल्याला वाटलं होतं, आपला अंदाज की बीड परभणी साईडला कट ऑफ थोडासा कमी जाईल, परंतु बाकीचे जिल्हे वगळता, परभणी वगैरे सोडतात, बीडचा ऍज इट इज म्हणजे थोडाच त्या ठिकाणी फरक पडलेला आहे. म्हणजे ज्यांचे जास्त मार्क त्यांचं सिलेक्शन चान्स असा बीडचा तर पॅटर्न सध्या तरी दिसतोय, ठीक आहे. बीडकर कोणी असतील तर त्यांनी कमेंट करा तुमचे पर्सेंटेज कुठे भरला होता, लागला की नाही निकाल तुमचा आणि तुमचं सिलेक्शन झालं का नाही ते कन्फर्म करा एकदा. बीडच्या साईडचं जर लातूरकडे गेला 82 ते 88, कारण इकडे सगळे स्पर्धा परीक्षा करणारे स्टुडंट आहेत. जीडीएस ला कमी स्पर्धा या ठिकाणी लागल्यामुळे लातूरचा तिसऱ्या मेरिट लिस्टचा थोडासा कट ऑफ कमी झालेला आहे लातूरचा, ठीक आहे. नांदेड मराठवाड्यातला दुसरा जिल्हा 81 ते 86 पर्यंत आहे, ऍज कम्पेअर टू बीडच्या तुलनेत कमीच आहे. परभणीला बऱ्यापैकी जो आपला अंदाज होता त्याच अंदाजामध्ये या ठिकाणी लागलाय 84 पर्यंत. हिंगोली 79 ते 86, धाराशिव 80 ते 86. सर्व प्रकारचा तुम्ही एकदा कट ऑफ पाहून घ्या. तुमचं कट ऑफ या ठिकाणी जर नसेल
तर मला फक्त डिव्हिजन तुम्ही कमेंट करा, तुमचा कट ऑफ डिटेल्स आणि कॅटेगरी नुसार तुमच्या सगळ्या डिटेल्स मिळून जातील तुम्हाला. चंद्रपूर इकडे विदर्भ साईड जर जिल्हे आले, चंद्रपूर, वाशिम, गडचिरोली, वर्धा, भंडारा, गोंदिया, धुळे, नंदुरबार, जळगाव या ठिकाणी 86, 90 ते 78 म्हणजे अराउंड 80चा फिगर जो आहे तो क्रॉस केलेला आहे एकाच ठिकाणी, तो म्हणजे वर्धाला 90 पर्यंत गेलेला आहे. बाकी ठिकाणी 80, 87, 88 हायेस्ट आहे मित्रांनो. आपला जो अंदाज होता या ठिकाणचा कट ऑफ कमी जाईल पहिल्या आणि दुसऱ्या लिस्ट पर्यंत, जास्त नाही पण नक्कीच थोडाफार या ठिकाणी तिसऱ्या मेरिट लिस्टला कट ऑफ कमी गेलेला आहे. ठीक आहे, सर्व एकदा तुम्ही पाहून घ्या मित्रांनो, कारण की काय ह्या डिव्हिजन नुसार डिव्हिजन मध्ये तुमचं कट ऑफच्या बेसमध्ये तुम्ही बसताय का नाही ते असणं खूप महत्वाचं आहे. आता सगळ्यात महत्वाचे आणखी 2 पॉइंट आहेत, ते म्हणजे चौथी मेरिट लिस्ट लागणार का, चौथ्या मेरिट लिस्ट मध्ये कोणाला संधी मिळणार. कारण की आता जागा आहेत ना मित्रांनो, तिसऱ्या मेरिट लिस्टला जवळपास 90 to 95% जागा ज्या रिकाम्या आहेत त्या भरण्याचा चान्सेस आहेत. सॉरी, 85 ते 92% पर्यंत जागा भरण्याचे त्या ठिकाणी चान्सेस आहेत. म्हणजे काय, आणखी उर्वरित जागा त्या ठिकाणी पुढे ढकलण्यात येणार. जे विद्यार्थी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये रिजेक्ट होणार त्यांच्या जागा रिकाम्या राहणार, या ठिकाणी रिक्त जागा राहणार. त्याच्यानंतर काही विद्यार्थी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला प्रेझेंट म्हणजे उपस्थितच राहणार नाही, त्यांच्या जागा या ठिकाणी रिक्त राहणार. तिसरं म्हणजे काही विद्यार्थी काय करतात, दुसरा जॉब, दुसरे काही त्यांचा बिझनेस असेल किंवा जॉब असेल लागला तर ते तिथे जॉईन करत नाहीत. म्हणजे 3 प्रकारचे कॅटेगरी मधले स्टुडंट या ठिकाणी वेगळे होणार. आणि तिसऱ्या मेरिट लिस्टला जेवढे काही नंबर लागले आहेत त्याच्यातले एक 80 ते 90% जागा विद्यार्थी जॉईन करणार, राहिलेले 10% या ठिकाणी परत तिसऱ्या मेरिट लिस्टला विद्यार्थी ड्रॉप होणार. म्हणजे काय, ऑटोमॅटिकली न त्यांची इच्छा असो किंवा नसो तरी जीडीएस ला काय करावं लागणार आहे, 4th मेरिट लिस्ट पब्लिश करावी लागणार आहे. कारण की 28,000 प्लस जागा आहेत, तर त्या जागा पूर्णपणे फुलफिल करणं त्यांचं काम आहे, त्यांचं कर्तव्य आहे. सो त्यांना त्या जागा पूर्ण कराव्याच लागतील. म्हणूनच चौथी मेरिट लिस्ट 100% येणार मित्रांनो. त्यामुळे जे काही उर्वरित विद्यार्थी राहिले आहेत जीडीएस मध्ये सिलेक्शन व्हायचं, ठीक आहे, त्यांचं या ठिकाणी चौथ्या लिस्टला चान्स होऊ शकतो. मग आता तिसऱ्या मेरिट लिस्टला जर तुम्ही पाहिलं, खूप जणांना अपेक्षा अशी होती की कट ऑफ जास्त ड्रॉप व्हायला पाहिजे, आपलं सिलेक्शन व्हायला पाहिजे असंच वाटत होतं. माझी सुद्धा तीच इच्छा होती की ज्यांना खरंच गरज आहे, कमी पर्सेंटेज असेल, ड्रॉप झाला तर त्यांचं विद्यार्थ्यांचं आपल्या नक्कीच या ठिकाणी सिलेक्शन होईल. परंतु जर हा आकडा पाहता हा डिव्हिजनच्या कट ऑफचा, तसं काही जास्त फारसं झालेलं नाही. झालेलं आहे परंतु आपल्या अपेक्षाप्रमाणे अजिबातच नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे चौथ्या मेरिट लिस्टला सप्लिमेंटरी यावेळेस मेरिट लिस्ट मे बी लागली तर लागेल किंवा लागूही शकत नाही. कारण की इथेच आता 90% भरल्या जाणार, उर्वरित 10% ह्या जागा ज्या आहेत जीडीएस मध्ये तुमच्या चौथ्या मेरिट लिस्ट मध्ये पूर्ण कव्हर होण्याची दाट शक्यता आहे. म्हणून आता जीडीएस मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते त्यांना पुढील लिस्ट जे काय आहे चौथी, त्यांची ती शेवटची होप किंवा शेवटची अपेक्षा म्हणू शकतात. त्याच्यामध्ये तुमचं झालं तर बेस्ट, नाही तर तुमचं जीडीएस 2025-26 मध्ये या ठिकाणी जवळपास अशक्यच आहे. जे रिअल आहे ते, कारण विद्यार्थी मित्र अंधारात राहायला नको. परंतु हार मानायची नाही, शेवटपर्यंत सप्लिमेंटरी सुद्धा लागू शकते. दोन्ही साईडने आहे, 50-50 म्हणजे जे प्रोबॅबिलिटी आपण ज्याला म्हणतो ना त्या गोष्टी आहेत तिथे. ठीक आहे, परंतु सप्लिमेंटरी लिस्ट मध्ये अगदी थोड्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होत असतं, कारण की तुरळक जागा त्या ठिकाणी शिल्लक राहत असतात मित्रांनो. म्हणून शेवटच्या लिस्ट पर्यंत तुम्ही रिझल्ट तर चेक करत राहा. लागेल नाही लागेल तो पुढचा प्रश्न. जर लागलंच तर तुम्हाला ऑलरेडी वेळ भेटलेला आहे खूप सारा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. म्हणजे जे विद्यार्थ्यांचं चौथ्यामध्ये सिलेक्शन होईल त्यांना काय पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या मेरिट लिस्टच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये ज्या चुका झाल्या त्या चुका टाळता येतील. आणि फक्त मेरिट लिस्ट मध्ये नाव आलं की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्यांचं ऑलरेडी सगळं झालेलंच असणार, कारण ते सगळं त्यांना टाइम मिळालेला असतो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रिपरेशन करायला, किंवा काही डॉक्युमेंट राहिलेले असतील काढून गेला, काही चुका असतील ते करेक्ट करायला ऑलरेडी त्यांना वेळ मिळाला आहे. म्हणून चौथ्या मेरिट लिस्ट मधल्या विद्यार्थ्यांना खूप जास्त त्या ठिकाणी चान्स आहे. म्हणून येणाऱ्या पुढील सर्व लिस्ट चेक करत राहायचं आहे मित्रांनो. ठीक आहे, आता 2025-26 आहे जीडीएस 28,000 प्लस जागेसाठीच झालं मित्रांनो. आता आणखी एक न्यूज फिरत आहे की पुढे जुलै ऑगस्ट मध्ये आणखी जीडीएस मध्ये नवीन रिक्वायरमेंट येऊ शकते का.
हा एक खूप सर्क्युलेट होते न्यूज, त्याच्यावरती अजून ऑफिशियल कुठल्याच प्रकारचं अपडेट आलेलं नाहीये मित्रांनो. परंतु जसंच ते अपडेट येईल सर्वप्रथम आपल्या चॅनलवर तुमच्यापर्यंत पोहोचेल. त्यामुळे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब आणि बेल आयकॉन दाबून ठेवा, जेणेकरून सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत अपडेट पोहोचेल आणि त्याचं प्रिपरेशनला तुम्हाला नक्कीच वेळ मिळेल मित्रांनो. चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सोबत. फक्त जाता जाता तुमचे सिलेक्शन झालं आहे का नाही तेवढं एकदा सांगा मित्रांनो. इथेच थांबतो. जय हिंद आणि राम राम मित्रांनो.